नमस्कार. आपण पाहतायत आमचं सर्वात प्रथम पॉडकास्ट. आपल्या भेटीसी आज आले आहेत श्री सुदर्शन सांगळे, जी पहिली सुतार गल्ली बाप्पाराजा गणपती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहे आणि श्री सिद्धिविनायक मंदिरचे ट्रस्टी आहेत. तर मी आपल्याला पहिले प्रश्न विचारू इच्छितो आहे की आपलं हे जे मंडळ आहे, गणपती मंडळ, ते कधीपासून सुरू झालं आहे? म्हणजे आपलं मंडळ पहिल्यांदा 1962 सालापासून सुरू झालेलं आहे गणपती मंडळ आणि नवरात्र उत्सव जो आहे तो आमचा 1956 पासून सुरू झालेला आहे. आणि हे मंडळाचं जे स्टार्ट झालं आहे मंडळ आपलं, ते आधीपासून डायरेक्ट मंडळच स्टार्ट झालं आहे की पहिले प्रायव्हेट आपलं होतं, नंतर आपलं मंडळ घडवलं की कसं आहे? कसं आहे, आमचे 1956 साली गणपती पण सुरू झालेला, पण तो एका बिल्डिंगमध्ये बसवला जात होता. त्यावेळेस त्या ठिकाणचे राहणारे दानी कुटुंबीय यांनी तो एक निर्णय घेतला की हा गणपती आपण सार्वजनिक करूया आणि आपण गल्लीमध्ये तो बसवूया मंडप घालून. त्याप्रमाणे दानी कुटुंबीय म्हणा किंवा मुद्राळे कुटुंबीय म्हणा किंवा गाभणे कुटुंबीय म्हणा, वेदक कुटुंबीय म्हणा, या सर्वांनी तो एक निर्णय घेतला आणि त्या प्रमाणे त्यांनी तो मंडप त्या ठिकाणी उभारला गणपतीचा आणि तिथपासून 1962 सालापासून गणपती जो सुता गल्लीच्या आवारात उभा राहतो तो अजून आजपर्यंत कायम आहे. आणि आपण जे हे मंडळाचे अध्यक्ष झाले, ते किती वर्षापासून आहात तुम्ही? मी जवळजवळ आता 8 वर्ष आली मला, मी या मंडळाचा अध्यक्ष आहे. आणि स्टार्टिंगपासून एवढी मोठी मूर्ती येते की लहान लहान होती, नंतर तुम्ही मोठी केली, कसं झालं आहे? 1987 साली आमचा 25वा महोत्सव होता. त्यावेळेस आम्ही मोठी मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला. काहीतरी व्यवस्थित आकर्षकपणा असावा, त्यामुळे आम्ही लोकांनी मोठी मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाद्वारे आम्ही तिथपासून जे 87 सालापासून आम्ही मोठी मूर्ती आणण्यास सुरुवात केली. प्रथम आम्ही 15 फुटांची मूर्ती आणली होती गणपती बाप्पाची. सिंहासनावर असलेली, आरूढ असलेली मूर्ती आम्ही आणली. मग आपले हे जे मंडळाचे नाव आपण ठेवले आहेत, जे बाप्पाराजा गणेशोत्सव मंडळ म्हणून, ते कशा हिशोबाने ठेवले? म्हणजे काय सर्वांचं काय मत होतं, काय होतं? आता मंडळामध्ये सर्व प्रकारचे कार्यकर्ते असतात, म्हणजे मोठ्यांपासून लहानपासून सर्व प्रकारचे असतात. तर काही जणांचा ते नाव बाप्पाराजा खूप आकर्षित वाटलं. बोलले की आपला बाप्पा गोड दिसतो, त्यामुळे आपण बाप्पाराजा नाव ठेवूया. आणि त्या अनुषंगाने आमच्या गल्लीतले काही कार्यकर्ते जे त्यावेळेस ते जर लहान होते, पण त्यांनी तो निर्णय घेतला की आपण हे नाव देऊया आणि त्या वरिष्ठांना त्यांनी सांगितलं आणि आम्ही ते सर्वांना कोणी मान्य केलं आणि ते बाप्पाराजा नाव संबोधण्यास सुरुवात झाली. म्हणजे जवळजवळ ते आम्ही 50वा वर्ष जेव्हा आमचं होतं मंडळाचं, त्यावेळेस आम्ही बाप्पाराजा हे नाव आम्ही म्हणजे एक नाव दिलं आमच्या बाप्पाला. नुसती पहिली सुद्धा गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ हे नाव न राहता एक त्या गणपती बाप्पाला एक नाव देऊया आणि त्या अनुषंगाने ते बाप्पाराजा नाव आम्ही गणपती बाप्पाला दिलं. बरोबर. आणि हे आपलं जे गणेश मूर्ती जे स्थापित होते, त्याच्याकरिता जे मंडप वगैरे बांधकाम होतो, त्याच्यासाठी तुम्हाला काय अडचणी येतात काय? म्हणजे आपला तर गल्लीमध्ये गणपती विराजमान होतो, मग ते त्याच्यासाठी काय परमिशन घ्यावी लागते, BMC कडनं, की कसं असते ते? हो, सर्व प्रकारच्या परमिशन्स घ्यावे लागतात आम्हाला. BMCमधून पण घ्यावे लागतात, पोलीस स्टेशनमधून पण घ्यावी लागतात. आधी आम्हाला पोलीस स्टेशनमधून पण घ्यावी लागायची संपूर्णपणे. पण आता थोडंसं सरकारने नवीन रूल केला आहे, एक खिडकी एक हे. त्याप्रमाणे आता एकाच ठिकाणी आमचे सर्व लायसन्स तयार होतात आणि ते फक्त जाऊन पोलिसांकडे जाऊन द्यावे लागतात की आता आम्ही हे सर्व लायसन्स काढलेले आहेत. आणि त्यामुळे प्रमाणे आमचं चालत आहे. जसं स्पीकरची साऊंड सिस्टम असावं, मंडपाची उंची लांबी किती असावी ते, परत रात्री किती वाजेपर्यंत स्पीकर चालवायचे, दिवसा किती वाजेपर्यंत चालवायचे, हे जे सर्व आम्ही पाळतो व्यवस्थित. आणि आमचा हा मार्केट एरिया असल्यामुळे आम्ही साऊंड सिस्टम थोडी कमी प्रमाणातच वापरतो. 6 ते 10 मध्ये ते पण स्लो आवाजामध्ये आम्ही तो स्पीकर वगैरे चालवतो आणि कोणाला अडचण होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो. म्हणजे आपलं मंडळ हे एक रिस्पॉन्सिबल मंडळ आहे तसं. आणि जेव्हा आपला मंडपाचं जे बांधकाम असते, त्यावेळी खूपच रहिवासी पण आजूबाजूला असतात. ते लोक पण कॉपरेट करतात तुम्हाला? हो हो, कॉपरेट करतात, कारण की तो आमचाच नाही ना बाप्पाराजा, तो सर्व रहिवाशांचा आहे. आणि त्या अनुषंगाने सर्वजण आपलं हे देतात, ते लोक आपलं रिस्पॉन्स देतात आपल्याला. आता आपली ही जी मूर्ती आहे,
ती मूर्तिकार स्टार्टिंगपासून सेमच आहे की चेंज होत आले आहेत? म्हणजे काय एकच मूर्तिकार आहे की काय? आता सुरुवातीपासून आपण सिंहासनावर आरूढ असलेलीच मूर्ती आणत आलेलो आहे. आधी आम्ही जेव्हा 25व्या वर्षी 15 फुटापर्यंतची मूर्ती होती. ती 15 फुटाची आम्ही आणली होती. त्यावेळेस आम्ही प्रथम मला वाटतं आम्ही ट्रॉली म्हणजे गणपती बाप्पा ट्रॉलीवर ठेवून आणता येईल या पद्धतीने आम्ही सुरू केलं ते. मग ते आम्हाला थोडंसं इझी वाटायला लागलं. बाबा मूर्ती ट्रॉलीवरच बनते आहे आणि ट्रॉलीवरनं ते ओढायला पण सोपं जाते. त्यामुळे आम्ही ती हाईट त्याची वाढवत गेलो आणि ते तो आकर्षणपणा आहे ना, तो पूर्ण विभागामध्ये पसरण्यात आला आणि ती भव्य मूर्ती बघून डोळ्यात खरोखर पाणी उभं राहतं आमच्या लोकांचं आणि असं वाटतं की प्रत्यक्षात बाप्पा आकाशातून म्हणजे स्वर्गातून या आपल्या धर्तीवर आला आणि आमच्यासोबत राहतोय. ही आमच्यामध्ये ती एक भावना निर्माण झाली. मग त्याप्रमाणे आम्ही ते विराट रूप त्यांचं दाखवण्यास सुरुवात केली. जेव्हा बाप्पा येतात हं. गल्लीमध्ये, हं. तेव्हा किती आनंद होतो सर्वांना? खूपच आनंद होतो. आता फटाक्या फोडणे, आतषबाजी करणे, ढोल वगैरे वाजवणे. प जवळ-जवळ 3 ते 4 प्रकारचे वाद्य वाजवले जातात आपल्या इकडे या ठिकाणी. आता जर आमची मूर्ती अ, भारतमाता म्हणजे लालबागच्या इथून आमची मूर्ती येते. जवळ-जवळ आम्हाला ती ओढत आणायला जवळ-जवळ 5 तास लागतात. तेव्हा तो बाजा वगैरे ठेवत नाही. सुरुवातीला बाजा जो असतो जेव्हा मंडपाच्या बाहेर येते, भारतमाताच्या म्हणजे मूर्तिकाराच्या कारखान्यातून बाहेर येते, त्यावेळेस आम्ही थोडा वेळ वाजवतो अर्धा तास. त्यानंतर वाद्य डायरेक्ट आम्ही आमच्या एरियात, परिसरात आल्यावर आम्ही ते वाजवायला सुरुवात करतो आणि तो जो 3-4 तासाचा पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये आम्ही 4 ते 5 वाद्य आमचे असतातच. आणि काही बेंजोवाले आहेत किंवा अ, ढोल पथक वगैरे आहेत, ते स्वतःहून येऊन वाजवून जातात. ते पण विनामूल्य येऊन वाजवून जातात. याचं खूप अपूर्व वाटतं आम्हाला त्या गोष्टीचं आणि ते बाप्पाचंच हे असं काहीतरी आहे आशीर्वाद असं आपण समजूया तो. अच्छा, आपला जे बाप्पाचे जे आगमन होतात, तुम्ही आगमन पण करतात, तेव्हा काही प्रोटोकॉल्स वगैरे म्हणजे गव्हर्नमेंट रूल अँड रेग्युलेशन असते ते फॉलो करावं लागते? म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर ते वेळ दिली असते, त्या वेळेत आणायचं आगमन, तसं काय असते सिस्टम? अ, पोलिसांकडून काय नसतं त्यांना आधी सांगावं लागतं, की आम्ही ह्या रूटने येणार आहोत. आता आम्ही भारतमातातून निघालो आहे, तर भारतमातातून आम्ही कोणत्या मार्गाने येणार आहोत. तो मार्ग आम्हाला त्यांना सांगावा लागतो. येताना आम्ही नागपाड्यावरून साईडने येणार. तिकडनं मग आम्ही अ, रामाची गल्ली म्हणजे 2 टाकीजवळ आहे ती रामाची गल्ली. तिथून म्हणजे रामाची गल्ली म्हणजे कुंभारवाडा स्टार्ट होतो. तिथून वाद्य वाजवायला सुरुवात करणार आम्ही आणि रामाच्या गल्लीतून जो सुरुवात होते कुंभारवाड्यातून, ते आम्ही गोलदेवाला राउंड मारून लादी बाजार पकडून त्यानंतर दुसरी सुद्धा गल्लीमध्ये टाकून नंतर मग पहिली सुद्धा गल्लीमध्ये त्याचा गणपती बाप्पाचं आगमन होतं. एवढ्या पिरियडमध्ये आम्ही जे वाद्य वाजवतो ते आमचं आम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही आमच्या गल्लीत असतो आणि पोलिसांचं काय म्हणणं नसतं कारण की ट्रॅफिक होणे अपेक्षित नसतं त्यांना. तेच आम्ही पाळतो तंतोतंत कारण की आम्ही आणतो जो गणपती तो गल्लीतून आणतो वाजवत-वाजवत. मग ते बाहेरच्या मेन रोडला त्याचा काही अ, असर पडत नाही त्या ट्रॅफिकवर. त्याच्यामुळे तो गणपती आपला व्यवस्थित गल्लीत येतो आणि गल्लीत असल्यामुळे नंतरचे 2-3 तास आम्ही गल्लीत वाजवतो. त्यामुळे पोलिसांना त्याचा काही त्रास होत नाही आणि रेसिडेन्स लोकांना पण त्रास होत नाही आणि ट्रॅफिकला पण काही त्रास होत नाही त्यावर. म्हणजे एकदम पूर्णपणे प्लॅनिंगच्या हिशोबाने पूर्णपणे प्लॅनिंगच्या हिशोबाने येतं. त्याच्या हिशोबाने तुमचं टेन्शन पण असेल हां. की सगळं वेळोवेळी झालं पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही झाला व्हीपी रोड पोलिसांनी म्हणा किंवा BMC वाल्यांनी आमचा एक ग्रुपच तयार केला आहे. जेवढी मंडळ त्यांच्या विभागात जेवढी मंडळी येतात ना, त्या सर्व मंडळांचा त्यांनी WhatsApp ग्रुप केला आहे. त्या ग्रुपमध्ये आपण आपली माहिती टाकायची, की आज आपलं या दिवशी आगमन होणार आहे, या दिवशी विसर्जन होणार आहे. आगमनाचा टायमिंग, विसर्जनाचा टाईम सर्व दिलं जातं आणि त्याप्रमाणे यंत्रणा तिथे बंदोबस्ताला उभी असते. आम्ही जेव्हा लालबागवरून गणपती काढत असतो, त्यावेळेसच आम्हाला व्हीपी रोडवरनं फोन होतो, तुमचा गणपती कुठपर्यंत आला आहे. ते सगळं आम्ही त्यांना माहिती देत असू वेळेनुसार. म्हणजे मेन पोलिसांचं आणि मंडळाचं कम्युनिकेशन एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंग असते. आहे, स्ट्रॉंग आहे. त्या त्याच्यामुळे हिशोबाने आता सगळं त्याच्यामुळे आता उत्सव चांगल्या प्रकारे होतोय. एकदम हां, सिस्टमॅटिक सिस्टमॅटिकली शांतपणे होते. होतो. हां. आपली जी मंडळाची पहिली मोठी मूर्ती ती मी ऐकलंय 15 फुटाची होती. हं. ती कसं काय तुम्ही ठराव केला की आता आपण मोठी 15 फुटाची मूर्ती बनवूया म्हणून? 1987 साली आमचा 25वा गणपतीचा उत्सव होता आणि त्या निमित्ताने आम्ही थोडी मोठी मूर्ती आणावी आणि लोकांमध्ये व्यवस्थित त्याचा थाटामाटात आणावं असं आमचं ठरलेलं. त्याप्रमाणे आम्ही ती 15 फुटाची मूर्ती एकनाथ मालवणकर असताना त्यांच्याकडून ती घडवून घेतली होती 15 फुटाची. त्यानंतर 90 साली
त्याच्याहून थोडीशी मोठी म्हणजे जवळजवळ 16-17 फुटापर्यंत ती मूर्ती आणली. ती मधुकर मिस्त्रीनी यांनी बनवली आणि त्यानंतर 2016 तिथपासून जी बनत आली आहे. त्यानंतर मध्येच विजय खातू यांना आम्ही मूर्ती दिली बनवायला. त्यानंतर भालचंद्र घाणार हे बनवत होते मूर्तिकार आणि 2016 पासून प्रशांत देसाई आमच्या इथे मूर्ती बनवत आले, घडवताना त्याला. मला वाटतं 2016ला आपली विठ्ठलाची मूर्ती होती. जे विठ्ठलाचं स्वरूप दिलं होतं, जे मागचं बॅकग्राऊंड आम्ही गणपती बाप्पाचं दिलं होतं, ते विठ्ठलाचं दिलं. ते हायड्रोलिकवर होती ती विठ्ठलाची मूर्ती. ती अप अँड डाऊन व्हायची म्हणजे जेणेकरून रस्त्यामध्ये आम्हाला ब्रिजेस वगैरे आले, ते आम्हाला ते लागत नव्हते आणि वायरी वगैरे येतात अशा BSTच्या केबल म्हणा किंवा केबल वायर टीव्हीच्या वगैरे, तर ते अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्याकरिता आम्ही हायड्रोलिक सिस्टम वापरली आणि त्या हायड्रोलिकवरून विठ्ठलाची मूर्ती म्हणा किंवा स्वामी समर्थांची मूर्ती म्हणा किंवा जय मल्हार म्हणा, हे जे आम्ही जे कॉन्सेप्ट राबवले ते मूर्तीच्या मागून म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे आपलं प्रभावळ बोललं जातं, ती प्रभावळ आम्ही वर खाली करता यावी याकरता हायड्रोलिक सिस्टम आम्ही वापरण्यास सुरुवात केली. ते आजतागायत आम्ही ते सुरू आहे आमचं त्याप्रमाणे. ते एवढे जे आपले 3-4 वेगवेगळे मूर्तिकार आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी मूर्ती कोणी बनवून दिली? आता एकाचं सांगता नाही येणार, पण 2 मूर्तिकारांचं नाव मी नक्कीच सांगेल. एक भालचंद्र घाणार होते आणि दुसरे आमचे आता प्रशांत देसाई म्हणून आहेत. भालचंद्र घाणार निधन झाल्यानंतरच आम्ही प्रशांत देसाईंकडे वळलो आणि निश्चितच प्रशांत देसाईंनी आत्तापर्यंत आम्हाला चांगल्या चांगल्या मूर्त्या दिल्या आहेत. त्यांचा खूप खूप आभारी होतो आम्ही या ठिकाणी. तुमच्या माध्यमातून त्यांना निरोप पोहोचवलेला. आपला परिसरात जे गणपती स्पर्धा वगैरे होतात, त्याच्यात तुम्ही काही कुठलं अवॉर्ड वगैरे पटकवलं की काय? मुळात म्हणजे आम्ही ह्या स्पर्धेमध्ये उतरत नाही, कारण की आमची स्पर्धाच कोणाची नाही आहे. त्यामुळे आमची एक टॅगलाईन आहे, एकनिष्ठ आम्ही आमच्या मंडळाची स्पर्धा नाही कोणाशी म्हणजे हे आमचं टॅगलाईनच आहे, की ती आम्ही वापरत आलेलो आहे आणि आम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घेत नाही. पण एक शिस्तबद्ध मंडळ म्हणून आम्हाला VP रोड पोलीस स्टेशनकडून कंटिन्यू 3 पुरस्कार मिळाले आहेत आम्हाला. बाप्पाराजा जो मंडळ आहे, त्याच्यात एकूण किती कार्यकर्ता असेल? टोटल आमचे 200 ते 250 कार्यकर्ते आहेत. त्यात 20 जणांची आमची कमिटीज आहे. हां आणि त्यानंतर सभासद आहेत. ते जवळजवळ 100-125 पर्यंत सभासद आमचे जातात. त्यानंतर महिला कार्यकर्त्या आहेत. महिला कार्यकर्त्या वेगळ्या आहेत. युवती आहेत आमच्याकडे. असं मिळून तो 250 पर्यंत आपले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या फॅमिलीज वगैरे पकडलं तर 700-800 पर्यंत आमचा गणपतीवर उत्सवाला म्हणजे सगळे कार्यरत असतात. अच्छा, आपलं जे मंडळमध्ये जे भक्तगण येतात दर्शनासाठी, ते जास्त म्हणजे संध्याकाळीच येतात की 24 तास चालतच असतं दर्शन तर 24 तास चालूच असतं, पण जास्त करून संध्याकाळी जास्त होतं आणि रात्री तर भरपूरच होतं. कारण की रात्री सगळेजण आजच्या तारखेमध्ये सगळेजण रात्रीच निघतात दर्शन करायला. मग त्यांना ते सोयीस्कर पडतं आणि जो बाहेरचा क्राऊड आहे, समजा पालघर वगैरे, सुरत वगैरे साईडचा म्हणजे गुजरातमधून येणारे लोकं असतात, बडोद्यावरून येणारे असतात म्हणजे ह्या ठिकाणून बदलापूर म्हणा, ठाणे म्हणा, कल्याण म्हणा, कर्जत वगैरे साईडनं ह्या साईडने येणारे क्राऊड असतात. हे लोकं रात्रीचंच येतात शक्यतो. रात्रभर हे लोकं दर्शन करतात आणि नंतर मग ते पहाटे घरी निघून जातात. म्हणजे जास्त फ्रायडेज, शुक्रवार, शनिवार असं शनिवार, जास्त रविवार तर भरपूरच असतात. शनिवार, रविवारी तर भरपूर क्राऊड असतो आणि माझ्या मते 5 दिवसाचे गणपती गेले म्हणजे गौरी विसर्जन झालं, तर मग गर्दी चालूच असते आपली. आणि हे सगळं गर्दी मॅनेजमेंट करण्यासाठी आपले व्हॉलंटियर्स असतात आमचे. आम्ही व्हॉलंटियर ठरवून ठेवलेले आहेत आणि ते सगळे व्हॉलंटियर्सचे जे ID कार्ड बनवून त्याचे पोलिसांकडनं त्यांच्याकडनं अप्रूव्हल घेऊन त्यांना व्हॉलंटियरला उभं केलं जातं. रात्रीच्या वेळेस कोण असतं, दुपारच्या वेळेस कोण असतं, सकाळी कोण असतं, सगळ्यांच्या ड्युट्या लावलेल्या असतात. त्याप्रमाणे पोलीसवाले पण येतात चौकशी करायला, की आत्ता व्हॉलंटियर कोण आहे, दुपारी कोण आहे. त्यांच्या त्या सह्या पण करून जातात पोलीस. नोंदणी हां, ते लोकं सगळे बीट ऑफिसर त्यांच्यावर अंमलदार कोण असेल त्यांचा, ते सर्व येऊन सही करून जातात, की ह्या आम्ही वेळेस आलो, तर ह्यावेळी हे कार्यकर्ते उपस्थित होते. ते असं सर्व नोंद करून ते लोकं जातात. अच्छा, आपला मंडळाची जी परिसर आहे, त्याच्यात काय अवघड घटना घडू नये म्हणून काय करतात? म्हणजे काही स्टॅम्पिड नाही झाली पाहिजे की काय बनाव नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी काय तुम्ही प्रिकॉशन काय घेतात? प्रिकॉशन म्हटलं तर आता फायरच्या बाबतीत म्हटलं गेलं तर आम्ही ते फायर ब्रिगेडनी जे सूचना दिलेल्या असतात त्याप्रमाणे ते त्यांचे ते बाटले असतात ते फायर एक्झिस्ट ते आम्ही लावून ठेवतो
ते जवळजवळ 4-1 लावतो. त्याचप्रमाणे आपण CCTV कॅमेरा पण लावतो, की जेणेकरून कोणाचे चपला जात आहेत, बूट चोरीला जात आहेत, तर ते ते त्या ह्याच्यामध्ये येणार निगराणीमध्ये. आणि मंडळाचं म्हटलं तर 24 तास कोण ना कोणतरी कार्यकर्ता त्या मंडपात असतो आणि मंडपाच्या बाहेर पण असतो. तर त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टींवर आपण मात करू शकतो आणि एमर्जन्सीला पोलीस कॉल केले की लगेच पोलीस पण येतातच. अच्छा, आम्ही अमुक अमुक मंडळामध्ये बघितलं आहे की ते दर्शनासाठी तिकीट ठेवतात. त्यांची वेगळी रांग असते आणि नॉर्मल जनरल रांग वेगळी असते. तसं काय आपली पद्धती नाही, असते नाही. का? आपली तशी पद्धत नाही. आपण दर्शन ओपनच ठेवलेलं आहे. लाईन वगैरे हे ठेवलंच नाही आणि मंडपच आम्ही एवढा मोठा बांधतो ना, की किती एका टायमाला 100-150 पब्लिक येऊन उभं राहिलं तरी ते व्यवस्थित दर्शन करू शकतात. त्याच्यामुळे ते रांगेत आम्ही ठेवले. आमच्या म्हणजे मंडळाचा कोणत्याही कार्यकर्त्याला विचारलं ना, तर रांग हे त्यांना कोणाला आवडतच नाही आहे. तिकीट काढणे वगैरे हे कुणालाच आवडत नाही आहे. फ्रीमध्ये जेवढ्या लोकांना आपण आपण जे काही केलं आहे आपल्या बाप्पाची मूर्ती वगैरे, तेवढं दाखवू तेवढं चांगली गोष्ट आहे. आणि असं आहे ना, की जे गुजरातवरून येतात म्हणा किंवा बाहेरून कल्याण, डोंबिवली साईडनी येतात पब्लिक, ते रात्रीचं अक्षरशः आमच्या मंडपामध्ये बसून राहतात आणि तेवढी कॅपॅसिटी असते बसण्याची. सगळ्यांसाठी पाण्याची सोय केलेली असते. 10-10 ड्रम आणून ठेवतो पाण्यासाठी आम्ही. म्हणजे मिनरल वॉटर आणून ठेवतो आणि ते रोज आमचे 15 ते 16 मिनरल वॉटरचे डब्बे असतात पाण्याचे, ते संपले जातात आणि लोकं तिकडे बाकीच्या ठिकाणी फिरून येऊन तिथे जवळ-जवळ अर्धा-अर्धा तास बसून तिकडे आराम करतात आणि मग पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी निघतात. म्हणजे आपला बाप्पा राजा मंडळात कुठलंही कमर्शियलायझेशन नाही. नाही एकदम कमर्शियलायझेशन प्युअर नाही आहे. जनरल दर्शन घ्या दर्शन घ्या आणि आनंद घ्या. आणि आनंद घ्या. आपला मंडळमध्ये मी बघितलं तुम्ही सांगितलं त्या हिशोबाने की कुठलंही कमर्शियलायझेशन वगैरे नसते. प्युअर दर्शन करा आणि आनंद घ्या. तर त्या हिशोबाने हे सगळं फंडिंग असते. खर्च तर लागणारच मंडळाला. हो, बरोबर ते आहे. तुम्ही कसं आहे मॅनेज करता का खर्च वगैरे? पहिलं म्हणजे काय माहिती आहे काय, आपण दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा आपण स्वतः काय करतो हे पहिलं महत्त्वाचं बघितलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्व मंडळींनी म्हणजे मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी डिसिजन घेतलं, की पहिली सभासद वर्गणी स्वतःची काढायची. म्हणजे तुमची ती सभासद वर्गणी प्रत्येकी आम्ही ₹2,000 ₹2,000 काढतो आणि ज्याची जशी ऐपत आहे तो जास्त पण देतो. कोण 10,000 देतो, कोण 20,000 देतो. हे आमच्या मंडळाच्या कार्य करतो. नंतर मग आम्ही आमच्या गल्लीमध्ये जेवढे दुकानदार आहेत, व्यापारी आहेत आमचे, नंतर गल्लीत राहणारे जेवढे रहिवासी आहेत, ते सर्व सर्व वर्गणी देतात आम्हाला. प्रत्येकाची वर्गणी ठरलेली असते. बाबा कोण 2,000 देतो, कोण 4,000 असतं, कोण बाबा ₹500 देतो, कोण ₹1,000 देतो. जे देईल ते आम्ही घेतो आणि त्याप्रमाणे आमचा उत्सव आम्ही साजरा करतो. स्वइच्छा देतात. स्वइच्छेने ते लोकं देतात. आम्ही कोणाकडे जबरदस्ती वगैरे काही करत नाही. बाबा ही वर्गणी आहे. त्यांना तो गणपती बघूनच एवढं हे वाटतं ना, की त्यांना माहिती आहे की हे थोडक्या खर्चामध्ये होणार नाही आहे. त्यांना पण ते कळतं. त्याप्रमाणे ते ते वर्गणी देतात आणि मेन म्हणजे काय, सगळ्यांची एक भावना झाली आहे, की हा बाप्पा आम्हाला पावतो. मग या बाप्पासाठी काही करायला तयार असतात ते आणि ते देतात सर्वजण. आणि आपलं जे मंडळ आहे त्याच्यात हे दर्शन तर होतातच बाप्पाचे. पण सामाजिक उपक्रम काय राबवतात? दुसरं काय तुम्ही सामाजिक उपक्रम राबवतात की काय? बरोबर आहे. पहिलं म्हणजे आम्ही रक्तदान शिबिर घेतो, नेत्रचिकित्सा घेतो. स्वामींचा एक कार्यक्रम असतो, नामस्मरण असतं ते श्री स्वामी समर्थांचं. ते एक नामस्मरण त्या ठिकाणी केलं जातं. नंतर 10व्या दिवशी आम्ही पावभाजी वाटप करतो. परत मध्यंतरी आम्ही कॅन्सरची पण टेस्ट ठेवलेली. म्हणजे ते पण करत होतो. 1 वर्ष आड करून ते करत असतो ते. अ, म्हणजे 40 वर्षावरील महिलांसाठी कॅन्सरची एक टेस्ट असते. ती आम्ही त्या ठिकाणी करत असतो. आणि जसे येतील तसे उपक्रम राबवत असतो. म्हणजे मेडिकल कॅम्प पण ठेवतो. म्हणजे हे समजा आपण ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे राबवतात. मग ते तुम्ही कोणाला डोनेट करतात ती? ब्लड बँक कुठली आहे आपली? काही गेल्या वेळी रिलायन्सवाले आलेले. रिलायन्स आमच्या जवळच पडतं ते रुग्णालय. तर त्यामुळे रिलायन्सवाले. त्याच्या आधी आम्ही केम वगैरे किंवा जे-जेमधून असे प्रत्येक ठिकाणी आम्ही ते गाड्या येऊन लागतात आणि ते ब्लड घेऊन जातात त्या ठिकाणी. आणि हे जे नामस्मरण आपण ठेवतात प्रोग्राम, त्याचं ते 24 तास नामस्मरण असते, कसं असते? एक दिवसाचं असते की 2-3 दिवसाचे असते? नामस्मरण फक्त 2 तासाचं असतं. म्हणजे 7 वाजता सुरू झालं की 9 वाजेपर्यंत ते, कारण की आपला 10 वाजेपर्यंत माईकची अट आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण वेळ घेता येत नाही. संध्याकाळी कामावरून सगळे आले, थकून भागून आले की बाबा फ्रेश होऊन नंतर बाप्पासमोर प्रार्थना करताना आणि स्वामींचं नामस्मरण सुरू करतात. ते जवळजवळ 2 तास आमचं चालतं. त्यानंतर जे
मंडळी येऊन नामस्मरण करतात. ते जवळजवळ 50-75 जण असतात. मग त्यांचं खाण्याची सोय म्हणजे खाण्यापिण्याची सोय वगैरे ते सर्व मंडळ करतं आणि तो एक प्रसाद महाप्रसाद म्हणून वाटप त्या ठिकाणी करण्यात येतो. म्हणजे आपला बाप्पा मंडळात एकदम मेळावाच भरतो मेळावा समजा. पूर्णपणे. अच्छा, आज तो तुम्हाला मी एक हे विचारायचं होतं. हे समजा आपण आपलं जे विसर्जन आहे ते 10 दिवसानंतरच आपण करतो ना? हां. म्हणजे आनंद 5 चतुर्दशी. दिवस, 7 दिवसांनी 10 दिवसाची मूर्ती ठेवतो. हो. मग ते विसर्जनमध्ये तुमचा काय वेळ फिक्स असते, की स्टार्टिंगला तुम्ही करतात, की एंडला आम्ही करतात? सुरुवातीलाच मध्ये? सांगितलं होतं. आम्ही आधीच पोलीस स्टेशनला कळवितो, की आमची विसर्जनाचा टाईम आणि रूट आम्ही दिलेला असतो. त्याप्रमाणे आमचा नेहमीप्रमाणे 11 वाजताचा हा टायमिंग आहे आमचा. सकाळी 11 सकाळी वाजता. 11 वाजता विसर्जनचा टायमिंग आहे. 11 वाजता आम्ही निघतो. ते बरोबर 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही चौपाटीला असतो. तिकडनं मग विसर्जन करून वगैरे जवळ आम्ही 7 ते 8च्या टायमिंगला येतो आणि 9 वाजता आमचा पावभाजीचा कार्यक्रम सुरू होतो. पावभाजी वाटप आम्ही सुरू करतो. मग ते रात्री 9च्या नंतर येणारी मोठमोठी मंडळ आहेत. म्हणजे आमच्या विभागातली कुंभवाडा विभागातली जी काही मंडळ आहेत, त्या मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही ती पावभाजी स्पेशली ठेवतो. आणि त्यानंतर मग उमरखाडी, चिंचबंद, डोंगरी, नंतर लालबागचा राजा हे पण गणपती आमच्या इथूनच जातात. गणपती गल्लीच्या नाक्यावरून जातात. तर त्या ठिकाणी तो स्टॉल लावलेला असतो आणि सर्वांना ती पावभाजी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना देण्यात येते. त्यामुळे तुम्ही एकदम सर्वात लवकरच विसर्जनला हां. निघून जातात. ते करून आल्यामुळे आणि थकलेले, भागलेले असले तरी ते सगळी मुलं तिथे येऊन उभे राहतात. ते हे सेवा करण्यासाठी तुम्ही लवकर विसर्जन करतात. लवकर विसर्जन करतो. कारण काय जास्त मंडळमध्ये ते लोक बघतात, की 4-5 नंतर विसर्जन व्हावा, हां. ऊन नसावा. तसं तुम्ही काय बघत नाही. काय तुम्ही आपली सेवा बघतात. सर्वात पहिले पहिली मोठी विसर्जन मूर्ती आपली चौपाटीला जाणारी पहिली मोठी मूर्ती आपली आहे. आणि डायरेक्ट सेवाला लागायचं. जेवढे गणेश भक्त येतात त्यांना पावभाजी वगैरे वाटप करायची. आणि असं नाही, आम्ही जो गणपती नेतो ना विसर्जन करण्यासाठी, तर आम्ही प्रॉपर तराफा करतो. बोट असते एक, ती तराफ्याला खेचून आतमध्ये नेते. मग जवळजवळ 100-150 खोल असेल ना, तेवढ्या पाण्यामध्ये नेऊन मूर्ती आम्ही विसर्जित करतो. म्हणजे विसर्जन पण प्रॉपर होतं आपलं. मी ऐकलं आहे आपलं जे बाप्पा मंडळ आहे ते 2000 बहुतेक 18 मध्ये पूरग्रस्त वगैरे झालं होतं कोल्हापूर त्या साईडला. त्याला पण काही तुम्ही मदतीसाठी हे केलं होतं? हो. ते आम्ही काय आहे ते? कोल्हापूर, सांगलीला पूर आलेला त्यावेळेस आणि त्यावेळी तिकडची स्थिती गंभीर होती. त्यावेळेस आम्ही सर्व मंडळांनी मिळून ठरवलं, म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं, की आपण एक हात मदतीचा त्या ठिकाणी केला पाहिजे. थोडासा आपला खर्च आटोक्यात ठेवू आणि तिथे काहीतरी त्यांना, तिथूनच्या लोकांना काय मदत होईल हा प्रयत्न करू. त्या अनुषंगाने आम्ही काय केलं, की आमचे आगमन असेल, विसर्जन असेल, ते आमचे 4-4 वाद्य असायचे ते आम्ही कमी केले, एकच वाद्य ठेवलं. दुसऱ्या खर्चांमध्ये पण आम्ही कपात केली. बाबा जास्त आम्ही पैसे वाचवले त्या हां, हिशोबाने. फटाके वाजवत असो, तर ते धुरामध्ये घालवण्यापेक्षा तिकडे काहीतरी कॉस्ट कटिंग केली. कॉस्ट कटिंग केली. हां, असं म्हणता येईल तुम्हाला. तर ते खर्च आम्ही आटोक्यात आणून आणि त्यातून जे पैसे उरतील आणि अजून काही आमच्या गल्लीतील रहिवासी आहेत, जे दानधर्म करण्यामध्ये विश्वास ठेवतात, ते पण पुढे आले. त्यांनी पण एक मदतीचा हात दिला आम्हाला आणि असे करून आम्ही टोटल 7-1 लाख रुपयापर्यंतच्या वस्तू आम्ही त्या ठिकाणी कोल्हापूर गावात गेलो आणि स्वतः वाटल्या ते. असं नाही कोणाच्या हातात ताब्यात दिले वगैरे नाही. सर्व मंडळाचे कार्यकर्ते आमच्यासोबत आले. आम्ही 2 ट्रक भरून सगळं सामान नेलं, साहित्य नेलं. प्रत्येकाचा एक सेट तयार केला गेला. त्यात जवळजवळ 36 वस्तू होत्या, जे तुम्हाला घरी वापरता येतील. म्हणजे समजा तांदूळ, गहू किंवा तुमचा साबण म्हणा, तुमचा लेडीज लोकांसाठी ड्रेस म्हणा, पुरुषांसाठी बनियान वगैरे काय असेल, म्हणजे जे रोजचे वापरण्यातल्या वस्तू आहेत, जे त्यांना तिकडे अवेलेबल होणार नसतील, त्या सर्व गोष्टी म्हणजे झाडूपासून पण बोलला तरी हरकत नाही आहे. असे 36 आयटम आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक घराला दिले. आम्ही जवळजवळ तिथे 8 ते 10 गावं सिलेक्ट केली आणि 8 ते 10 घरांमध्ये जेवढी घरं असतील, त्या प्रत्येक घरात जाऊन आम्ही ते साहित्य वाटप केलं आणि जवळजवळ आम्हाला हा 7 लाख रुपयाचा खर्च आला या गोष्टींना. अच्छा, दरवर्षी आपल्या गव्हर्नमेंटतर्फे रूल येतात. कधी सांगतात पी-ओ-पी अलाउड आहे गणपती, कधी सांगतात नाही अलाउड. मग ते पर्यावरण वाचवण्यासाठी आपलं काय मत आहे? आपण काय स्टेप्स घेतलेत? आपला प्रश्न बरोबर आहे एकदम हा. ह्याच्यासाठी आम्ही लोकांनी डिसिजन घेतलेलं आहे या गोष्टीसाठी आणि त्याकरता आम्ही फेब्रुवारी-मार्चपासूनच या गोष्टीच्या मागे लागलेलो आहे, की उद्या पी-ओ-पीवर बंदी आली तर आपण काय करायचं? आपल्याला मोठी मूर्ती पण आणायची आहे आणि तो उत्सव पण दणक्यात साजरा व्हायला पाहिजे.
तर आमच्या मंडळाने ठरवलं एकाने की आपण पर्यावरणपूरक यावेळी मूर्ती आणायची आणि तेच आम्ही करणार होतो यावर्षी. आमची असणारी मूर्ती पर्यावरणपूरकच असणार आहे. फक्त ते सस्पेन्स आहे, ते कशी आणणार, हां, कोणत्या रूपात आणणार. गणपती आमची बसलेलीच आहे, पण ती कोणत्या रूपात आणणार आणि पर्यावरणपूरक कसं असेल त्याच्यावर आम्ही पूर्णपणे लक्ष देणार आहोत या ठिकाणी. धन्यवाद सुदर्शन भाऊ सांगळे. बाप्पा राजाचे मंडळाचे आपले खूप खूप आभार आहे. आपण आपला वेळ काढून आम्हाला भेटी दिली त्यामुळे. आणि बाप्पा राजा सर्वांचं भलं करो तसं मनपूर्वक इच्छा आहे. आपलेही खूप खूप आभार. तुम्ही मला ह्या ठिकाणी बोलवलं, मला संधी दिली आमच्या मंडळाबद्दल सांगण्याची. खूप खूप आभार आपले पण. धन्यवाद. बाप्पा राजा यांचा विजय असो. हो.